चला सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। मराठा जनजागृती शांतता रॅलीला हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी असल्यानं जरांगे पाटलांनी त्याबद्दल पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं। जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात आलं। 30 फूट मोठा आणि तब्बल 150 किलोच्या गुलाबांचा हार देखील यावेळी चर्चेचा विषय ठरला। मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या कनेर गावातून मराठा जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी शेजारच्या अनेक गावातून हजारोंचा जनसमुदाय स्वागतासाठी जमला होता। 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही। 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मराठा जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशी काढली जाणार आहे। आपल्या आंदोलनाची दिशा 13 जुलैनंतर स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झाले। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, मराठ्यांची नाराजी उडवून घेऊ नका, कारण आमची नाराजी तुम्हाला परवडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दिला। तर आंदोलनातील गर्दीच दाखवायची असेल तर आम्हीही ओबीसीची ताकद दाखवून देऊ असा पलटवार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला। फक्त आरक्षण पाहिजे ही आक्रोश सरकारला दिसलं म्हणजे बरं होईल, नाही दिसला तर मराठ्यांचा संयम सुटू देऊ नका, मराठ्यांना कमजोर समजू नका। मराठ्यांचं बळ कुठेही कमी झालेलं नाही। आंदोलनाच्या आणि तुमच्या मागे किती टाळकी आहेत, मी एकदम साध्या भाषेत बोलतोय, तुमच्या मागे किती क्राऊड आहे हे जर शासनाला कळणार असेल तर महाराष्ट्राला ओबीसीचा क्राऊड काय आहे ते आम्ही दाखवून देणार आहे। जरांगे पाटलांनी या शांतता रॅली दरम्यान पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून देणार नाही। भुजबळ साहेबांना त्यांच्यावरती डायरेक्ट टीका करायची आणि मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेंदरम्यान वार पलटवार सुरू झाले। राज्य सरकारवर मराठ्यांनी विश्वास ठेवला, त्यामुळे त्यांनी आता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी जी आहे ती जरांगे पाटलांनी केली आहे। आरक्षण दिलं नाही तर मुंबईला जाणार असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरलेले लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोफ टाकली। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं। नोंदी देणं आणि शासनाच्या संरक्षणात देणं आणि आम्ही एवढ्या लाख नोंदी वाटल्या म्हणणं, अरे एखाद्या भटक्यानं जर एखाद्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये इरेग्युलेशन झालं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत शिक्षा आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली, त्याला लक्ष्मण हाके यांनी विरोध केला। जी मागणी कधीही साध्य होणार नाही, प्रूव्ह होणार नाही, तीच मागणी करायची आणि मग प्रत्येक आंदोलनाला वेगळी भूमिका, मग 288 पाडू। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा त्यांचे मुद्दे घेऊन रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजात मिसळत आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून 48 मतांनी विजयी झाले। खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी एक मोठा दिलासा मिळाला। मुंबईतल्या जोगेश्वरीत मुंबई महापालिकेच्या मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यानंतर पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिकेच्या अभियंत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली होती, मात्र आता रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला। या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। ही क्लीन चिट मला ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्येच मिळालेली आहे, त्यामुळे यातलं काही नाविन्य नाही मला वाटतं। ते प्राधिकरणाने मला लेटर दिलं होतं ते
स्टॉपरचं, त्याला मी चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि तिथे त्यांनी ॲफिडेविट केली की आम्ही जे दिलेलं लेटर आहे त्यांना ते परत घेतो. त्याच वेळेला ते विड्रॉ झालं. रवींद्र वायकरांविरोधात पालिका अभियंत्याने गैरसमजातून तक्रार दाखल केल्याचा दावा आणि पालिकेनं दाखल केलेल्या सी समरी रिपोर्टमुळे रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळाला. रवींद्र वायकरांच्या विरोधात जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याकडून गैरसमजातून तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र वायकरांना क्लीन चिट दिली. मात्र आता याचवरून राजकारण तापलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणी पोलिसांनी रवींद्र वायकरांना क्लीन चिट दिली. दरम्यान यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या मनात भीती निर्माण करून सत्ताधाऱ्यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. गैरसमजातून तक्रार दाखल केली असा दावा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही राऊतांनी केली. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. तीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं, भाजप मशीनमध्ये, तो माणूस धुवून स्वच्छ होऊन हार निघतो. ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे. त्याबद्दल उच्च न्यायालयात वगैरे न्यायालय आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने त्यांनी न्याय मागावा. केवळ सत्ताधाऱ्यांना क्लीन चिट कशी मिळते असा सवाल विरोधकांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ह्याच मुद्द्यावरून विरोधक रान पेटवण्याची शक्यता आहे. T20 वर्ल्ड कपला गवसणी घालणाऱ्या टीम इंडियाच्या मुंबईकर शिलेदारांचा शुक्रवारी विधानभवनात विशेष सत्कार करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी जी ती ऐकायला मिळाली. त्यांच्या या टोलेबाजीला विरोधकांनीही जोरदार उत्तर दिलंय. T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 4 मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधिमंडळाच्या विशेष सभागृहात सन्मान करण्यात आला. या क्रिकेटपटूंनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही करण्यात आला आणि याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या राजकीय टोलेबाजीला तितक्याच त्वेषाने विरोधकांनी उत्तर दिलं. आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही. तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोलची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे 3 स्टंप बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे 3 स्टंप तुमचे उडणार आहेत. कॅच वगैरे आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत. कोणी कोणाची विकेट घेतली, कोणी कोणाला रिटायर करायला भाग पडलं. एकमेकांची राजकीय विकेट काढण्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधकांकडून केला जातोय. मात्र राज्यातील जनता निवडणुकीच्या पिचवर कोणाची विकेट काढणार हे आगामी विधानसभा निवडणुकीतूनच कळून येईल. T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षा होतोय. BCCIनं या विश्वविजेत्या टीमला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. भारतीय टीमवर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. राज्य सरकारकडून टीम इंडियातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलंय. सत्ताधाऱ्यांनी मात्र या घोषणेचं समर्थन केलं. टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही. आणि आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो. त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो. नंतर फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे. त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाही, निवडणुका तोंडावर समजायचा काय संबंध आहे. राज्य सरकारनं क्रिकेटपटूंसाठी जाहीर केलेल्या बक्षिसाच्या रकमेवरून राजकारण रंगल्याचं दिसून आलंय. राज्यात गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत शिवसेनेपाठोपाठ एनसीपीत फूट पडली. त्यातून एका पक्षाचे 2 पक्ष झाले. या पक्षफुटीनंतर पक्ष आणि चिन्हाबाबतची लढाई कोर्टात गेली. याबाबत सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात येत्या 19 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील प्रभूंनी ही याचिका दाखल केली. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील एक याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या सुनावणीवेळी कोर्ट सुनावणी कुठे घ्यायची याचे निर्देश देण्याची शक्यता आहे. तर घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 16 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकारणात परिणाम घडवणाऱ्या शिवसेना आणि एनसीपीतील फुटीबाबत सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार याची उत्सुकता राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांना देखील आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या रामकुंड परिसर जो आहे हा महागोदा आरतीसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या बांधकामाविरोधात पुरोहित संघानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात पुरोहित संघानं ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि पुरोहित संघात शाब्दिक बाचाबाची झाली. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. हे बांधकाम थांबवण्यात यावं अशी पुरोहित संघाची मागणी आहे. गंगा पात्रामध्ये सिमेंटचं बांधकाम किंवा कोणतंही काम करू नये अशी हायकोर्टाची ऑर्डर आहे. आणि असं असताना सुद्धा कोणालाही पुरोहित संघाला इथल्या या परिसरातील नागरिकांना सगळ्या मंडळांना विश्वासात न घेताना बाजू तर जाणून घ्या तुम्ही. आमची बाजू जाणल्याशिवाय कसं काय तुम्ही करू शकता. आणि आम्ही नदीसाठी बांधतोय, कोणाला व्यक्तिगत द्वेष म्हणून नाहीये आमचं. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने रामकुंड परिसरात रोज शासकीय गोदावरी आरती केली जाते. याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय रामतीर्थ सेवा समितीने घेतला. याच निर्णयाला पुरोहित संघाचा विरोध. कल्पना पांडे. पुण्यात गेल्या काही दिवसात कोयता गँगनं धुमाकूळ घातल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशातच पुण्यातील फरास खाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या फरासखाना भागात पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात शुक्रवारी कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच एका बाईक स्वाराला पोलिसांनी अडवलं. त्यावेळी या बाईक स्वारानं महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी संजय साळवेला अटक करण्यात आली. आरोपीनं दारू पिऊन हे कृत्य केल्याची माहिती मिळते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. कायला लावतो का म्हणून असे म्हणून तुला जाळतो असं म्हणून पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकले. तसेच आम्ही अडवण्यास गेलो असता आमच्याही अंगावर ते फेकले. फेकून त्याच्यानंतर लायटर त्याने पेटवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्याला इतर स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेला. मित्रपरिवाराकडे वगैरे चौकशी केली. तो थोडासा आक्रमकच असल्याचं मित्रपरिवार सांगतात, पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये. आता आत्मचिंतन करावं. गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी, कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे. थेट पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सध्याच्या पिढीला सेल्फी आणि रीलचा मोठा नाद आहे. रील बनवण्याच्या नादात छत्रपती संभाजीनगरात एक तरुणी कारसह दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला. आणि ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे. इंस्टाग्रामवर रील्स बनवताना दुचाकीचा अपघातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई ते बीडच्या दरम्यान घडली. अनिरुद्ध कळकुंबे असं मयताचं नाव असून तो त्याचा मित्र महादेव शेळके यांच्यासोबत दुचाकीवर तुळजापूरला जात होता. हे दोघेही जालना तालुक्यातील मानेगाव इथले रहिवासी आहेत. गेवराई बायपास जवळ आलेले असतानाच दुचाकीवर ते इंस्टाग्रामला रील्स बनवत होते. मात्र दोघेही मोबाईलमध्ये पाहत असताना त्यांची दुचाकी कठड्याला धडकली आणि यात अनिरुद्ध कळकुंबे याचा मृत्यू झाला. तर महादेव शेळके जखमी झाला असून त्याच्यावर संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अनिरुद्धच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ते व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये जात, इंस्टावरती रील्स बनवताना. जीवन हे अनमोल आहे, त्यामुळे सेल्फीच्या क्षणिक आनंदाच्या नादात कुणीही आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन केलं जात आहे. रत्नागिरीमधील बारूस रिफायनरीचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय. बारसू रिफायनरी विरोध आणि समर्थन असे दोन प्रवाह जे आहेत त्या ठिकाणी दिसून येतात. अशातच बारसू जवळच्या गावातील 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. बारसूपासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी खुर्द गावात नवे औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आलंय. वाडी खुर्द गावातील 308 एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान स्थानिकांच्या मागणीनुसार इथे MIDC व्हावी, त्यानुसार हे नोटिफिकेशन निघालं असून बारसू रिफायनरी आणि काल निघालेल्या नोटिफिकेशनचा काही एक संबंध नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. खरं वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, परंतु काही लोकांचा विरोध आहे. तो विरोध डावलून, विरोध शमवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे. बारसू रिफायनरी आणि काल काढलेलं नोटिफिकेशन ह्याचा सुतरामही संबंध नाही. तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार MIDC व्हावी, तिथे उद्योजक यावे, तिथे उद्योग यावे, ही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं ती MIDC राजापूरमध्ये आपण करतोय.
जिल्ह्यात तालुका स्तरावरच्या ज्या MIDC करतोय त्यासाठीच पहिलं नोटिफिकेशन हे राजापूरचं निघालं असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. परळ भागात असलेलं केम हे मुंबई महापालिकेचं प्रमुख रुग्णालय. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. मात्र या रुग्णालयातील एक गंभीर प्रकार जो आहे तो समोर आलाय. केम मधील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आला. पेपर प्लेट बनवण्यासाठी केम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्टचा वापर करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. केम रुग्णालयातील रुग्णांचा रिपोर्ट रद्दीत विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आलाय. या प्रकरणी ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेत केम रुग्णालय प्रशासनाला याचा जाब विचारला. मनसेनंही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण म्हणजे खाण्याच्या डिशवर, आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे. कुठल्या तरी अधिकाऱ्याने त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले. आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे. रुग्णांच्या रिपोर्टमध्ये त्यांची सगळी माहिती नमूद असते. त्याचा पेपर प्लेट बनवण्यासाठी वापर होणं ही गंभीर बाब आहे. दरम्यान या प्रकरणी 6 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळते. कांदा आणि दुधाला योग्य दर मिळावा यासाठी अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा काढला. खासदार निलेश लंकेही गळ्यात कांद्याच्या माळा घालत बैलगाडी हाकत यात सहभागी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे. लंकेंच्या या आंदोलनाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतोय. कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचं लंके यांनी सांगितलं. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह निलेश लंके यांनी मुक्काम केला. आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वयंपाक बनवला. निलेश लंके यांच्या या आंदोलनाला शेतकरी संघटनेनंही पाठिंबा दिला. आंदोलन करत आहोत. हा जर शेतकऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबून राहतो. म्हणून या सरकारला आमची एक विनंती आहे का 40 रुपये भाव हा शेतकऱ्याला डायरेक्ट मिळाला पाहिजे. दूध आणि कांदा दराच्या प्रश्नावरून खासदार निलेश लंकेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. दूध आणि कांदा दराच्या आंदोलनाची ही कोंडी फोडण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी दूध दरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. आज उपोषणाचा 6वा दिवस असून आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता अकोले तालुक्यातील 10 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दुधाला किमान 40 रुपये दर दिला जावा ही प्रमुख मागणी घेऊन अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. गणोरे गावाने तर आंदोलनाला पाठिंबा दिलाच आहे. मात्र तालुक्यातील इतर गावांमधूनही सरकारविरोधात वज्रमूठ आवळली जाते. दुधाला 40 रुपये दर दिला जावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, वीरगाव, पिंपळगाव, समशेरपूर, देवठाण, वडगाव लांडगा, कळस, गुंजाळवाडी, सावरगाव पाट या 10 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातला नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आज 4 दिवस झाले आलेलाच आहे. परंतु या आंदोलनाच्या रूपानं अजून तीव्र आंदोलन उभं राहील. जोपर्यंत 3-5-8-5 गुणवत्तेच्या दुधाला 40 रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची ही जागा सोडणार नाही. राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेणार का? सरकार या आंदोलनाची कोंडी कशी फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रत्नागिरीमधील खेड MIDCतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कधी कारवाई करणार असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. दरम्यान या प्रदूषणाची गंभीर दखल रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः MIDC तसंच प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून या घातक प्रकाराला आळा घालण्याच्या सूचना दिल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये घातक रासायनिक सांडपाणी सोडलं असल्याचं समोर आलंय. या रासायनिक सांडपाण्यामुळे ओढ्यातील पाण्याचा रंग निळा झाला असून परिसरात उग्र वासही येतोय. ओढा आणि नदीच्या पाण्याला प्रदूषणामुळे फेसही आलाय. हा ओढा ज्या नदीला मिळतो त्या ठिकाणी अनेक गावच्या पाणी योजना देखील आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यात सर्वात मोठी असणाऱ्या लोटे MIDC मध्ये यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील याबाबत अनभिज्ञ असल्याचं बोललं जात आहे. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवस झाले अद्याप कोणतीही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही. अजून हे काय माणसांचा बळी जाण्याची वाढ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बघतंय का असं आम्हाला स्थानिकांना वाटतंय. मुसळधार पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी ओढ्यात सोडणाऱ्या कंपनी मालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते. प्रदूषण नियंत्रण मंडळानं याची गंभीर दखल घेत केवळ कागदी घोडे न नाचवता कारवाई करावी अशी मागणी होते. राज्यातून शेकडो पालख्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. संत सोपानदेवांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा आज पार पडला. या रिंगण सोहळ्याची पर्वणी वारकरी आणि उपस्थितांनी अनुभवली. आषाढी एकादशीच्या वारीतील आज पहिलं गोल रिंगण पार पडलं. आषाढी वारीसाठी मार्गस्थ झालेल्या संत सोपानदेवाच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज पार पडलेलं आहे. नीरा बारामती रस्त्यावरील वाघळवाडी इथल्या एका महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला. रिंगण म्हणजे पालखी भोवती गोल फिरणं. वारकरी आणि वारी यांच्यातील प्रमुख सोहळा म्हणजे रिंगण. पंढरीच्या वारीत रिंगणाची परंपरा आहे. पालखीच्या भोवती वारकरी रिंगणाचा फेर धरतात. अश्व आणि त्यांच्या मागे भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी प्रचंड उत्साहात रिंगणात धावा करतात. वाघळवाडीत वारकऱ्यांसह इतर भाविकांनी रिंगणाचा हा अनुपम्य सोहळा याची डोळा अनुभवलाय. माऊलींच्या वारी प्रवासात नीरा स्नानाला विशेष महत्व आहे आणि हा जो सोहळा आहे तो सोहळा अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं नीरा नदीकाठी गर्दी करतात. आजही हे भक्तिमय चित्र जे ते पाहायला मिळालं. संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा पार पडला. माऊलींच्या पालखीनं पुण्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्लेगावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. नीरामधील दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं. या नीरा स्नानाच्या परंपरेत कुळी बांधवांची खूप मोठी भूमिका असते. पुणे, जेजुरी, वाल्ले असा प्रवास करत माऊलींची पालखी लोणंद गावी पोहोचते. त्याआधी नीरा स्नान घातलं जातं. पूर्वी नीरा नदीवर पूल नव्हता तेव्हा कुळी समाज त्यांच्या होडीतून पालखीला नीरा नदीतून पुणे, सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत होते. आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना 3 वेळा स्नान घातलं जातं. सगळ्यात आधी आळंदीहून प्रस्थान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदी स्नान घातलं जातं. त्यानंतर नीरा स्नान पार पडतं आणि सरतेशेवटी पंढरीत पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीत पादुकांचं 3रं स्नान पार पडतं. राज्यातील संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करतायत आणि या पालख्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे. या पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा अविरत जयघोष सुरू आहे. तर माऊली दर्शक रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरीचा जयघोष हा अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. भेटी लागी जीवाच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. पण यानंतर 100% बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात, कारण एका पाठोपाठ एक घडामोडी वेगाने घडलेल्या असतील आणि त्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि हे झटपट रिपोर्ट. पुन्हा भेटूयात उद्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.